मुकुंदवाडी दौंड येथे अजय राठोड या युवकाचा अपघातात मृत्यू, गुन्हा दाखल नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय। दौंड तालुक्यातील मुकुंदवाडी ब्रिजखाली अज्ञात वाहनाच्या धडकेत 22 वर्षीय युवक अजय अर्जुन राठोड याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे। मात्र घटना घडून बराच वेळ उलटूनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात असून नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास अजय अर्जुन राठोड हा ब्रिजखालील रस्त्यावरून जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की अजयचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला। घटनेनंतर अजय राठोड यांच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मदतीची मागणी केली। मात्र पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, तसेच अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। अजय राठोड यांचा शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात आणले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। तसेच पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकून घराची जाळपोळ केली असल्याची सुद्धा त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे। एका तरुणाचा जीव गेला, पण पोलिसांची हालचाल दिसत नाही। आम्हाला योग्य माहिती दिली जात नाही। एवढ्या गंभीर घटनेनंतरही गुन्हा दाखल होत नसेल तर पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते, अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांनी व्यक्त केली। दरम्यान परिसरातील नागरिकांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत अपघात प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। ब्रिज परिसरात वारंवार अपघात होत असून वाहतूक नियंत्रण, सीसीटीव्ही यंत्रणा आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून अज्ञात वाहन चालकाचा तातडीने शोध घ्यावा, तसेच पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे। मी विश्वास रणजित राठोड, ह्या मुलाचा अपघात झालेला आहे। ह्यो मुलगा आहे। आम्ही इथं दौंड रुग्णालयामध्ये आलो, कुरकुममध्ये आम्ही गेलो, आमची तिथं तक्रार नोंद नाही केली। ऑन द स्पॉट घटनास्थळ पोलिस लवकर आले नाही। त्यानंतर तुम्हाला सांगू ही आमचा मुलगा एक्सपायर झालेला आहे आणि इथनं पुढे पोलिसने हलगर्जीपणा केला। आमचं ज्यावेळेस झालं प्रकरण त्यावेळेनंतर हे पोलीस लोकांनी येऊन आमच्या घराच्या पुढं जाळपोळ केली। जाळपोळ केल्यानंतर घटनास्थळी बहीण चौकमध्ये होते, घटनास्थळी जास्त वर। राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।